यानंतर पाहूयात काही सविस्तर बातम्या। नाशिक बाजार समितीत भाज्या महागल्या आहेत। कोथिंबीरीची जुडी 120 ते 150 रुपये झाली आहे, तर मेथीची जुडी 50 ते 60 रुपयांवर पोहोचली आहे। पालेभाजी विक्रीत 40 ते 50% घट झाली आहे। नाशिकमध्ये पावसाअभावी धरणं कोरडी पडली आहेत। अनेक ठिकाणी दुष्काळही पाहायला मिळतोय। पिण्याच्या पाण्याची स्थिती अशी भीषण आहे, तर पालेभाज्यांचा विक्रीत सध्या 40 ते 50% घट झाली आहे। परिणामी भाजीपाल्यांचे भाव चांगलेच वधारल्याचं पाहायला मिळत आहे। मेथीची जुडी ही 50 ते 60 रुपयांवरती पोहोचली आहे। पालेभाजी विक्रीत 40 ते 50% घट झाल्याचं बघायला मिळतं, तर कोथिंबीरीची जुडी देखील महागली आहे। नाशिकच्या बाजार समितीमध्ये आहोत, ज्या ठिकाणी आपण बघू शकतो हिरव्या पालेभाज्यांचा या ठिकाणी लिलाव चालू आहे। या ठिकाणी जी आहेत कोथिंबीर, या कोथिंबीरने आज रेकॉर्ड तोडलेला असून ह्या कोथिंबीरच्या जुडीला मागील वर्षापेक्षा आता 150 रुपयापर्यंत भाव गेलेला आहे, जो नाशिकच्या बाजार समितीमध्ये आहे। आणि हा इथून गुजरात आणि मुंबई साईडला देखील हा गेल्यानंतर त्याचे किती भाव होतील याचा आपणच अंदाज लावूया। जसे ही कोथिंबीरला भाव आहे तसे मेथीला देखील भाव आहे। आपल्याबरोबर व्यापारी आहे, येथील व्यापारी आपल्याला सांगतील नेमका काय परिस्थिती ते काय सांगाल, काय भाव आहे? मालाची आवक कमी असल्यामुळे बाजार टाईट आहे। गावठी कोथिंबीर 15,000 रुपयेपर्यंत आहे, चायना कोथिंबीर 13,000 रुपयेपर्यंत आहे, शापू 7,000पर्यंत शेकडा आहे, मेथी 6,000 रुपये शेकड्यापर्यंत आहे आणि कांदा 10,000 रुपये शेकडा झाला। ही का परिस्थिती आली अचानक एवढा भाव वाढलेला? कारण गेल्या 15 दिवसापासून जो हिरव्या पालेभाज्यांचा भाव प्रचंड प्रमाणात वाढत आहे। काय कसा पाऊस चालू झाल्यामुळे मालाची आवक पण कमी आहे, त्याच्यामुळे पण भाव तेजीत आहे। म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात पाऊस देखील नाही, काही ठिकाणी पाऊस पडतो तर त्याचे नुकसान होते। आपल्या बरोबर शेतकरी देखील आहे। शेतकरीची आपण किती आणले होते या ठिकाणी जुड्या, काय सांगाल? 200 जुड्या आणली होती। बऱ्याच दिवसानंतर 15,000 रुपये शेकडा पहिल्यांदा बाजार भेटलाय। पाऊस नाही, पाणी नाही, हीट जास्त होतं, वातावरणात एकदम भयानक उष्णता होती, पण आज बरं वाटतंय बुवा की 15,000 रुपये शेकडा 200 जोड्या आणल्या होत्या, व्यवस्थित गेलंय, आनंद वाटतोय। म्हणजे त्यांना पहिल्यांदा आनंद आला की त्यांना 30,000 रुपये साधारण भेटतीमध्ये एका जोडी मागं त्यांना 15 खर्च निघाला ना आपल्याला जाण्या येण्याचा प्रवासाचा खर्च निघून 2 पैसे उरले, आनंद वाटतोय। बरेचशा शेतकऱ्यांना इथे भाव भेटल्याचा आनंद आहे, तर बरेच शेतकरी नाराज आहेत कारण त्यांना त्यांच्या भाजीपाल्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही। आणि हा संपूर्ण माल जो आहे तो येथून सुरत, मुंबई अशा मोठमोठ्या सिटीमध्ये ज्या ठिकाणी 12 तासाच्या आत पोहोचता येईल अशा ठिकाणी हा माल नाशिकच्या मार्केट कमिटीतून जाणार आहे। किशोर बेलसरे, कॅमेरामन जितेंद्र नरवाडेसह NDTV मराठी, नाशिक।